उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना धुळे महानगरतर्फे पारोळा रोड परिसरात सुरक्षा रक्षकांचा मेळावा संपन्न। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने धुळे महानगरतर्फे महाराष्ट्र शासन स्थापित धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांचा एक दिवसीय मेळावा घेण्यात आला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले। या मेळाव्याचे शनिवारी रोजी पारोळा रोडवरील रचना हॉल येथे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उभाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील हे होते। या मेळाव्यात सुरक्षा रक्षकांच्या अडीअडचणी या संदर्भात तसेच इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात आली, तसेच त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त CN बिरार, संजय पाटील अध्यक्ष सुरक्षा रक्षक आणि श्रम कामगार युनियन मुंबई, AT चव्हाण वरिष्ठ लिपिक सुरक्षा रक्षक मंडळ जळगाव, देवानंद बोडरे निरीक्षक सुरक्षा रक्षक मंडळ धुळे, दत्तात्रय देगावकर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे, NK वैरागडे अधीक्षक अभियंता महावितरण निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे, विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, हिलाल माळी, अतुल सोनवणे, किरण जोंधळे, भगवान करंकाळ, देवीदास लोणारी, भरत मोर, ललित माळी, गुलाब माळी, संदीप सूर्यवंशी, नितीन शिरसाट, हेमा हेमाडे, हर्षल माळी, नरेंद्र परदेशी, प्रफुल्ल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांची भाषण झाली होती। सर, तुम्ही मला 2-3 वेळा पुन्हा अतिशय आदरपूर्वक जाऊ देण्याचा प्रयत्न केला, पण मी संजय पाटलांशी बोलत होतो। काही माझे सहकारी इथून जेव्हा बोलत होते, तुम्ही विचारलं पगार किती, कोणी म्हणे 15, कोणी म्हणे 13,600, कोणी विचारलं। मी संजय पाटलाशी ती चर्चा केली। 13,600 का 400 किती येतात हातात? 600, 13,600 हातात कापून येतात। सर, संजय पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार 6,000 रुपये लेवी कापून जाते, बरोबर? म्हणजे 13,600 अधिक 6 म्हणजे 19,000। मग मला हिशोब जरा समजून सांगा ना। नाही, संजय पाटलांनी मला सांगितलं आहे 6,000 रुपये लेवी कापून जाते। बरं, ठीक आहे, 20,500। चव्हाण साहेब, आपण मंडळ म्हणजे सरकारी किंवा निम सरकारी अधिकारी, आमचा संजय पाटील तुमचा शासकीय असेल। 1942चा किमान वेतन कायदा काय सांगतो? मिनिमम वेजेस, किमान वेतन किती मिळालं पाहिजे? किती मिळालं पाहिजे?